नमस्कार, मी गिरीश. जी24 तास विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती क्षेत्रातील यशोगाथा पाहणार आहोत. शेतीत राम नाही अशी प्रत्येकाचीच ओरड असते, मात्र तंत्रज्ञानाच्या आधारे काय क्रांती घडवता येते हे गोंदिया जिल्ह्यातल्या एका युवा शेतकऱ्याने दाखवून दिलंय. फक्त 2.5 एकरात केळीचं भरघोस उत्पन्न काढणाऱ्या या शेतकऱ्यानं केवळ 10 महिन्यात तब्बल 7 लाख रुपयांची कमाई केली आहे. हे आहेत गोंदियाच्या गोठण गावात राहणारे हर्षद हलमारे. त्यांच्या शेतावर सध्या पै पाहुण्यांची लगबग सुरू आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. फक्त 2.5 एकरात हर्षद यांनी उत्तम प्रकारे केळी घेतली आहे. साधारणपणे पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भात शेती केली जाते. त्यातून खर्च वजा जाता फारसं काही हाती उरत नाही. त्यामुळेच नगदी पिकांकडे वळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. G9 वाणाची 4000 केळीची झाडं आपल्या शेतात त्यांनी लावली. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचं योग्य नियोजन केलं आणि अवघ्या 10 महिन्यात त्यांच्या मेहनतीला फळ लागलं. रोप 4000 लावले होते पूर्ण 2.5 एकरामध्ये आणि त्याच्यामधून काही गेले आणि मेले. ते त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे 3500 झाड आले. खर्च पकडला होता 3 लाखापर्यंत, परंतु त्याच्यामध्ये कमी आला होता. 2.5 लाखापर्यंत खर्च झाला. त्याच्यामध्ये नफा आता 7 लाखापर्यंत होऊन जाईल. हर्षद हलमारेंनी एकरी तब्बल 35 टन एवढं विक्रमी उत्पन्न घेतलं. औषधी आणि इतर खर्च वजा जाता त्यांना 2.5 लाख रुपयांचा खर्च आला. अवघ्या 10 महिन्यात त्यांनी 7 लाख रुपयांची कमाई करून दाखवली. केळीच्या एका झाडापासून त्यांना आणखी 3 वर्ष उत्पन्न मिळणार हे विशेष. साधारणतः 4000 झाडाची बुकिंग करून G9 केळी लागवड केलेली आहे आणि आमच्या डिपार्टमेंट मार्फत त्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत त्यांना आम्ही रोपांची सबसिडी देण्यात आलेली आहे. हेक्टरी 50,000 रुपये. तसेच ड्रीप लावण्यात आलेलं आहे केळीवर. त्याला सुद्धा 50% सबसिडी आम्ही डिपार्टमेंट मार्फत केलेलं आहे. या माध्यमातून हर्षद यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली तर काय चमत्कार घडतो याचं जिवंत उदाहरण हर्षद यांनी घालून दिलंय. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक आगळा वेगळा प्रयोग करून कलिंगडाची बाग फुलवली. पाहूया या कृषी पंचतंत्राची यशोगाथा. आंबेगाव तालुक्यात अवसरी बुद्रुक या गावातल्या एका शेतात फुललेले हे हिरवेगार कलिंगड ट्रकमधून आता दिल्ली आणि परदेशात पाठवण्याची तयारी सुरू आहे. हे कलिंगड फुलवण्याची किमया साधले 5 प्रयोगशील शेतकऱ्यांनी. गट पद्धतीनं पिकं घेण्यास त्यांनी आधी सुरुवात केली. 10 एकर शेतात कलिंगड पिकाची लागवड केली. यासाठी शुगर किंग वाणाची लागवड त्यांनी केली. 12 सप्टेंबरला सर्व रोपांची लागवड पूर्ण होऊन 12 नोव्हेंबरला उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. शुगर किंग या रोपाची लागवड केली. फळदाऱ्यांसाठी सोल्युसिमिक्स याची फवारणी केली आणि त्यानंतर बुरशीजन्य आणि रोगासाठी प्रोविल या औषधाची फवारणी केली. 5 शेतकरी समविचारी असे एकत्र आलो का जेणेकरून आम्हाला याच्यात खतं, औषधं, बियाणं याचं योग्य मार्गदर्शन मिळेल. मोरे ब्रदर्स मधून आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं. त्यांचे महाफीडचे धोंगडे साहेब यांचं मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही ही प्लॉट पूर्ण तयारीनिशी व्यवस्थित एकदम डेव्हलप केले. ग्राहक ते शेतकरी अशी मालाची विक्री केल्यामुळं व्यापारी दलालांच्या हातामध्ये पैसा न जाता थेट या शेतकऱ्यांच्या हातात मिळतोय. चांगला भाव मिळत असल्यानं खर्च वजा करून 4 ते 5 लाख उत्पन्न या शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. आम्हाला 8.5 रुपये भाव भेटलेला आहे. म्हणजे खर्च वजा जाता ट्रकचा वगैरे तो संपूर्ण खर्च वजा जाता 8.5 रुपये भाव भेटलेला आहे. त्यानंतर 22 लाख रुपये अपेक्षित उत्पन्न आहे. त्यातला खर्च वजा जाता 12 लाख रुपये राहतील. कमी दिवस, कमी कष्ट आणि कमी भांडवल यातूनही चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं, हेच या 5 प्रयोगशील शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. गट पद्धतीनं शेती केली तर कसा फायदा होतो ते आपण पाहिलं. वळूया पुढच्या रिपोर्टकडे. घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे दुसऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका शेतकऱ्यानं कमाल केली. शेतीचा फारसा अनुभव नसताना केवळ अर्धा एकर शेतातून त्यानं तब्बल 1.5 लाखांचा नफा कमवलाय. काय केलंय त्यानं, पाहूया या शेतकऱ्याची यशोगाथा. सीताफळाच्या झाडाला लगडलेली ही फळं तुम्हालाही हवी हवीशी वाटतील. संपूर्ण रानात अशी बहरलेली सीताफळं पाहायला मिळत आहेत. जालना तालुक्यातल्या नंदापूर गावच्या प्रकाश उबाळे या प्रयोगशील शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे हे चित्र दिसतंय.
बागायतदार शेतकऱ्याकडे गाडी चालक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश यांना शेतीतला फारसा अनुभव नव्हता. मात्र मालकाच्या शेतीनं प्रभावित झालेल्या प्रकाश यांनी आपल्या 2.5 एकर शेतातील अर्ध्या एकरावर सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला. 2009 साली बालानगर जातीच्या 152 रोपांची लागवड त्यांनी केली. 1x1 गड्डा करून त्याच्यामध्ये 1 किलो शेणखत टाकलं, थोडं सुपर फॉस्फेट टाकलं आणि थोडं थायमेट टाकलं. त्याचं मिश्रण करून मार्कोट प्रमाणे मी गड्डे तयार करून त्याच्यामध्ये 1 कलम लावली. साधारणतः माझे अर्धा एकर क्षेत्रामध्ये 152 झाडं 10 बाय 15च्या अंतरावर बसलेले आहेत. लागवडीनंतर ठिबक सिंचन आणि रासायनिक खतांचा डोसही त्यांनी दिला. मध्यंतरीच्या काळात भेंडी आणि चवळीचं आंतरपीकही त्यांनी घेतलं. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला. बागेची योग्य आंतर मशागत, खत आणि पाण्याचं नियोजन यामुळे 2013 साली 65,000 तर 2014 साली 75,000 रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं. यंदा तर पहिल्या तोडणीतून त्यांना 50 कॅरेट म्हणजे 7.5 क्विंटल सीताफळाचं उत्पादन मिळालंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केटचं 1 लाख रुपये उत्पन्न मिळालं. असं मी 60 ते 70 रुपये किलो ना मला हे जवळपास 50 ते 52,000 रुपये मिळाले. साधारणतः मला या 150 झाडाला 150 कॅरेट माल मिळून जवळपास मला 1,52,000 झाले. खर्च वजा करता उबाळे यांना सुमारे 1.5 लाखाचा नफा झालाय. गेल्या 3 वर्षापासून दुष्काळग्रस्त मराठवाड्यात फळबागांची स्थिती फारशी चांगली नाही. अशा परिस्थितीत अनुभव नसतानाही यशस्वी सीताफळ लागवड करणाऱ्या प्रकाश उबाळे यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. जालन्यातला एक ड्रायव्हर चक्क प्रगतिशील शेतकरी कसा बनला ते आपण पाहिलं. आता वळूया आपण संत्र्याच्या शेतीकडे. एकीकडे बळीराजा दुष्काळी मदतीकडे डोळे लावून बसलेला असताना काही शेतकरी या परिस्थितीत सुद्धा कडवी झुंज देत आहेत. खडकाळ जमिनीवर संत्रा शेतीच्या माध्यमातून एका शेतकऱ्यानं तब्बल 10 लाखांचा नफा मिळवलाय. पाहूया संत्रा शेतीची ही यशोगाथा. नवीन पीक घेण्याचं धाडस आणि कष्ट करून बाळासाहेब गुंजाळ या उच्च शिक्षित शेतकऱ्यानं ही संत्रा बाग फुलवली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या दैठणे गुंजाळ या गावात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खडकाळ जमिनीवर पाण्याचं आणि खताचं योग्य नियोजन करून संत्रा बाग फुलवण्याची किमया त्यांनी साधली आहे. 21 एकरांपैकी 1.25 एकर शेतात 400 रणपुरी संत्र्यांच्या झाडाची लागवड त्यांनी केली आहे. संत्र्याचं पीक आहे ते अतिशय चांगलं असून आमचं ते 1.25 एकरामध्ये आहे आणि 1.25 एकरामध्ये आम्ही 400 झाडं बसवली आहेत. त्याचा जर अंतराचा विचार केला आपण तर ते अंतर आम्ही 12 बाय 12 या अंतरावरती तिची लागवड केलेली आहे. रासायनिक खताचा खर्च जास्त असल्यानं गुंजाळ यांनी नैसर्गिक स्लरींचा वापर केला. तसंच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ठिबकचा वापर करून कमीत कमी पाण्यात गुंजाळ यांनी ही बाग फुलवली आहे. 1.25 एकरामध्ये संत्रा लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जे काही खताचं नियोजन केलं आहे त्या खतामध्ये आम्ही एकरी साधारणतः 15 ट्रॅक्टर शेणखत टाकतो, लिंबोळी पेंड टाकतो. त्यानंतर जे काय जमिनीमध्ये गवत वगैरे उगतं तेच कापून आम्ही जमिनीमध्ये टाकतो, म्हणजे जेणेकरून त्याचा आपल्याला कुजून नंतर त्याच्यापासून खत मिळत असतं. गुंजाळ यांच्या बागेतल्या संत्र्यांना मुंबईतल्या बाजारात चांगली मागणी आहे. यंदा 40 टनापेक्षा अधिक संत्रा मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यातून 11 लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांना आहे. एका झाडाला 5 कॅरेट माल लागलेला आहे, 5 ते 6 कॅरेट माल लागलेला आहे आणि 400 झाडं असल्यामुळे याचे कमीत कमी आपल्याला 40 टन उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आहे. आणि 40 टन जर आपण हिशोब केला साधारणतः 25 रुपये किलो जरी आपण धरलं तर 10 ते 12 लाख रुपये आपले होईल अशी आपल्याला खात्री आहे. बाळासाहेब गुंजाळ यांना शेताच्या कामात त्यांच्या घरातल्या सदस्यांचा हातभारही लाभतो. घरातले सर्व बायका शेतामध्ये काम करतो. आम्ही शेतामध्ये काम करतो, आम्हाला भरपूर आनंद भेटतो आणि या फळबागांमधून आम्हाला भरपूर पैसा मिळतो. त्यामुळे घरातील वातावरण अतिशय आनंदी आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवरही फळबागा फुलवून चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं, हेच गुंजाळ या प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिलंय. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. 24 तास विशेषमध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण शेती विश्वातील यशोगाथा पाहतोय. बीड जिल्ह्यामधल्या गेवराई तालुक्यातलं बेलगुडी वाडी गाव दुष्काळाचे चटके वर्षानुवर्ष सहन करणारं गाव. यंदा मात्र पाण्याबाबत हे गाव श्रीमंत झालंय. हे चित्र अचानक कसं पालटलं ते पहा. बीड जिल्ह्यातलं सुमारे 1200 लोकवस्तीचं बेलगुडवाडी गाव पावसानं हुलकावणी द्यायची आणि पीक उपटून नव्यानं दुबार पेरणी करायची
हा या गावाचा नियमच होऊन बसला होता. या बंधाऱ्यामुळं हे जवळपास विहिरीला 5-6 वर्षापासून आमच्या पाणी नव्हतं. आता ही बंधारा झाल्यापासून ह्या वर्षीच फक्त सुरू झाली. 11-12च्या नंतर ह्या वर्षी सुरू झाली ती. तोपर्यंत जमिनी सुद्धा एक पीक सुद्धा आमचं व्यवस्थित नीट नव्हतं. त्याच्यामुळे ह्या वर्षी आता बंधाऱ्यामुळे ह्याच्यामुळे कापूस 4-5 फुटापर्यंत वाढला. कुठल्याच विहिरीला पाणी राहिलं नव्हतं. मग सगळं भरणं ते सगळं जळून दिलं. पाण्याचं बघितलं गावातलं. आणि जनावर छावणी होती याला पारशिंगला जनावर नेऊन घातली. मग नंतर आता इतका पाऊस नंतर पडला तरी इतका फायदा झालाय. सध्या आता कोणाच्या विहिरीचं पाणी 6 तास मोटर चालती उपसत नाही का याप चालतात. मात्र यावर्षी जलशारदा मार्फत गावातून वाहणाऱ्या बांधाचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मात्र सगळं चित्रच बदललं. 13 लाख रुपयाचा खर्च या बंधाऱ्यासाठी झालेला आहे आणि 1,60,000 1,42,000 रुपये या रुंदीकरणासाठी आपण एक पोकलायनच हायर केलेलं होतं. 1,42,000 रुपयाचा खर्च झालेला आहे. एरवीचा साधारणपणे 25 ते 30 एकरला पाणी उपलब्ध करून देणारा हा सिमेंट बंधारा साधारणपणे 150 एकर पर्यंतच्या शेतीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध करून देऊ लागले हे बंधारे. गावाला मुबलक पाणी मिळालं त्यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवणही थांबली. गावाबाहेर विहीर एक तिथून पाणी आणावं लागायचं 2 किलोमीटरवरून. तर ते खूपच त्रास होत होता आम्हाला. तर मग त्याच्याबरोबर आमच्या भैयासाहेबांनी आम्हाला बंधारा दिला. त्याच्यापासून आम्हाला खूप सुख मिळालं. विहिरीला पाणी आलं, हापशाला आलं, बोरला आलं, शेतीत पाणी झालं. बेलगुडवाडी या गावानं आतापर्यंत सोसलेला दुष्काळ बांधाच्या खोलीकरणामुळे तात्काळ दूर झाला. त्यांची ही कृती सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. आता खानदेशातल्या एका जलदूताची कहाणी. धुळे जिल्ह्यातले बेहेड गाव कधी काळी या गावाला पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करावा लागत होता. आज मात्र गावातील एका तरुणानं या गावासह इतर गावांची पाण्याची समस्या कायमची निकाली काढली आहे. सेलिब्रिटी खासदारांची उंबरटे झिजवून जलक्रांती घडवणाऱ्या रावसाहेब गिरासेचा हा विशेष रिपोर्ट. धुळे जिल्ह्यातील बेहेड हे 2000 लोकवस्तीचं गाव. प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती इथे गुण्या गोविंदानं नांदतोय. काही वर्षांपूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. कोरडवाहू जमीन, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, सततच्या नापिकीला इथला शेतकरी वैतागला होता. मात्र तरीही इथल्या शेतकऱ्याला कधी आत्महत्या करावीशी वाटली नाही. अशातच लाल मातीत कुस्त्यांच्या दंगलीत मल्ल्यांची 2 हात करणाऱ्या रावसाहेब गिरासे या तरुणानं गावातील दुष्काळ आणि पाणी समस्येबरोबर 2 हात करण्याचा निर्णय घेतला. सलोख्यानं गावातील राजकीय वाद संपुष्टात आणले आणि 2007 पासून गावाच्या आजूबाजूला असलेल्या नदी आणि नाल्यावर माथा ते पायथा या शास्त्राप्रमाणे 1 नव्हे 2 नव्हे तर लोक सहभागानं 7 बांध घातले. परिसरातली गावं आज जलसंपन्न झाली असून राज्यात दुष्काळ असताना इथला शेतकरी रब्बीचं पीक घेतोय. या आजूबाजूला 7 बंधारे बांधलेत मी टोटल आणि 7 बंधाऱ्यापासून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमसाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि जवळजवळ या आजूबाजूच्या 7 गावांच्या शेतकऱ्यांचा आज चांगली परिस्थिती झालेली आहे. रावसाहेब हे आज या भागातील शेतकऱ्यांसाठी जलदूत ठरलेत. गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी रावसाहेब यांनी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह क्रिकेटचा सम्राट सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा अशा सेलिब्रिटी खासदारांकडून तब्बल 6.5 कोटींचा विकास निधी आणला. गावातील प्रत्येक रस्ता पक्का करून बेघरांना घर आणि पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम रावसाहेब यांनी केलंय. नाला बिल्डिंगच्या कामामुळे रावसाहेबने या काम केल्यामुळे आम्हाला आता 3 वेळा पीक घेता येतं. एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळानं होरपळून निघत असताना बेहेडचे शेतकरी मात्र रब्बी पिकांना पाणी देण्यात व्यस्त आहेत. झी मीडिया, धुळे. 24 तास विशेषमध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण शेती विश्वातील यशोगाथा पाहतोय. वळ्या मालेगावतल्या एका शेतकऱ्यानं अनोखं फवारणी यंत्र बनवलंय, ज्याच्या वापरामुळे वेळ, पैसा याची बचत होऊन शेतकऱ्यांचं मंगल होणार आहे. पाहूया हा रिपोर्ट. हे फवारणी यंत्र सध्या मालेगावातल्या वडेल इथल्या शेतकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय ठरलाय. कारण या यंत्रामुळं लोडशेडिंग, मजूर टंचाई याची चिंता दूर होऊन पिकांवर फवारणी करणं सुलभ होणार आहे.
MA पर्यंत शिक्षण घेतलेल्या मंगलदास शेलार यांनी सायकलच्या साहित्यापासून हा अनोखा आविष्कार निर्माण केलाय. 16 लिटरच्या जुन्या पंपाची टाकी, सायकलची चेन, नेक्सेक, स्प्रेअर, लोखंडी रॉड आणि चाक याचा वापर त्यांनी केला. लोखंडी रॉड आडवं तसंच उभं करून फवारणीची सोय त्यांनी केली. रॉड उभं केल्यास 5 फुटांच्या पिकांपर्यंत फवारणी पोहोचते. रॉड आडवं केल्यास कांदा, भेंडी, टोमॅटो, मका यासह विविध पिकांच्या दोन्ही बाजूस 10 फुटांपर्यंत सूक्ष्म फवारणी शक्य होते. या यंत्रामुळे आपल्याला आपल्या ज्या बी शेतीमध्ये जे पिकं घेतले जातात त्या पीक कोणते असं नाहीये की कोणत्या पिकाला हे यंत्र चालणार नाही. प्रत्येक पिकासाठी परत ड्रीप सिंचनावरती जे बी आपण पिकं घेतले जातात त्या पिकांना पण आपण याचा वापर करू शकतो. शेलार यांनी अवघ्या 6,500 हे यंत्र तयार केलंय. या यंत्रामुळं 45 मिनिटात 1 एकर क्षेत्रावर फवारणी करता येते. शेतीसोबतच डासांचा प्रादुर्भाव आणि रोग नियंत्रणासाठी ही यंत्र वापरलं जातंय. तो वेळेची बचत, औषधाची बचत, म्हणजे सर्व दृष्टिकोनातून जर बघितलं, आज मजुरी, त्यानंतर माणसांची कमतरता, या दृष्टिकोनातून एक माणूस हा सर्व हे करू शकतो, कव्हर करू शकतो. त्याच्यामुळे हा सर्वात या यंत्राचा महत्त्वाचा फायदा हा आहे. छोट्या छोट्या गल्ली बोळांमध्ये फवारणी करणं शक्य नव्हतं डास निर्मूलनासाठी. तर हे यंत्र एवढं सुटसुटीत आणि कमी जागेत चालतं. तर आम्ही गावात त्या यंत्रात गल्लींमध्ये गटारींवर फवारणीसाठी यंत्र वापरलं आणि त्याचा डास निर्मूलनासाठी, रोगराई रोखण्यासाठी खूप मोठा फायदा झाला. या परिसरात मंगल यंत्र नावानं हे यंत्र प्रसिद्ध होतंय. या यंत्रामुळे वेळ, पैसा याची बचत होते. तसंच मजूर टंचाईची चिंताही मिटते. त्यामुळं मंगल यंत्र शेतकऱ्यांसाठी सर्व अर्थानं मंगलमय ठरतंय. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. एका युवा शेतकऱ्याची सर्जनशीलता आपण पाहिली. वळूया पुढील रिपोर्टकडे. संत्रा उत्पादक शेतकरी संत्र्यावर येणाऱ्या रोगामुळे बेजार आहेत, पण अकोल्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यावर संशोधन करते. यासाठी प्रकल्प सुद्धा राबवला जातोय. येत्या 2 वर्षात यावर संशोधन पूर्ण होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील मिळेल. नागपुरी संत्री म्हणजे शेतकऱ्यांसाठी लाखोंचं उत्पन्न, पण मुळकूज आणि डिंग्या रोगानं हे उत्पन्न काही हजारांवर येऊन ठेपलंय. संत्रा झाडाच्या अन्न आणि पाणी वहन व्यवस्थेवरच या रोगांमुळे हल्ला होतोय. पण आता हे रोग होण्याआधीच शेतकऱ्याला त्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यातलं नुकसान टाळता येईल. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं यासाठी संशोधन केलंय. या रोगाला कारणीभूत बुरशीची संख्या आणि प्रादुर्भाव याची सांगड हवामानाशी घालून त्यावरून या रोगाची तीव्रता आणि पूर्व अनुमानाबाबत संशोधन होणार आहे. या प्रकल्पाचं काम 2 वर्ष चालेल. अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात बेनोडा, बारगाव, नागझेरी आणि गोरेगाव या गावांना तंत्रज्ञानानं जोडलंय. इथल्या 4 शेतकऱ्यांच्या शेतात या प्रकल्पाचं काम सुरू झालंय. या संशोधन प्रकल्पाला IIT पवई आणि हैदराबाद यांचंही तांत्रिक सहकार्य लाभणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲपही तयार करण्यात येणार आहे. मुळकूज आणि डिंक्या या रोगाची लक्षणं म्हणजे मुळकूज रोगामुळं मूळच पूर्णतः कुजलेली राहतात, परंतु जर वर पाहिलं तर वरचे पानं सगळे पिवळे पडलेले राहतील आणि पिवळे पडल्यानंतर पानगळ मोठ्या प्रमाणामध्ये होते. डिंक्या रोगाच्या बाबतीत छोट्याशा छिद्रामधून पहिल्यांदा डिंक ओघळतो, परंतु शेतकरी त्याकडे बरेचदा दुर्लक्ष जर झालं तर मग पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये हा डिंक ओघळताना दिसतो. अशामुळं पूर्णतः झाड मरून जातं. या प्रकल्पासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसर्च अकॅडमी आणि भारत सरकारच्या आण्विक आणि माहिती संचार मंत्रालयानं आर्थिक मदत केली आहे. IIT बॉम्बे आणि IIT हैदराबाद हे दोनही संस्था अशा प्रकारचे डिव्हाइस तयार करणार आहेत की ज्या डिव्हाइसच्या आधारे सध्याचा असलेला जमिनीतील ओलावा, जमिनीतील तापमान, हवेतील आर्द्रता, हवेतील तापमान या सगळ्यांची सांगड घालून हा रोग येऊ नये यासाठी कुठलं तापमान आता त्याला पूरक आहे आणि ते जर तापमान पूरक असेल, ते जर आर्द्रता पूरक असेल तर तात्काळ तुम्हाला त्याची सूचना जाईल. या प्रकल्पाचा भविष्यात संत्रा उत्पादकांना निश्चितच फायदा होणार आहे. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.